एवढ्या रात्री कौन मेला है? मग बाबा बोले कि देखते अभी वैसे भी वो तैयारी तो हो गई है. आणि ते बोले अभी बाहर आएंगे पता चल जाएगा, रुकते है ना. ती तिरडी अशी त्यांच्यासमोर उचलताना दिसली, म्हणजे खांद्यावरती घेतली आणि ते चालत आहेत. 10 ते 15 फीटचा डिस्टन्स कवर करायला किती, 5 मिनटं, 10 मिनटं, ते 20 मिनटं उभे आहेत तिकडे. ते जागच्या जागी हलतायत, पुढे येतच नाही. चारकोपची हा माझ्या वडिलांचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आता माझ्या वडिलांचं आहे ना, खूप आधी, म्हणजे मी लहान असेल तेव्हा, 6-7 वर्षाचा असेल. मी म्हणजे लहान 2 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंत मी चारकोपमध्ये आम्ही राहायचो. देन वी शिफ्टेड टू मीरा रोड. सो चारकोपमध्ये तर आमची सोसायटीचं नाव, आणि तिकडे आहे ना चारकोपला वेगवेगळे सेक्टर्स आहेत. सेक्टर 1, सेक्टर 2, सेक्टर 3, सेक्टर 8 वगैरे. तर माझे वडील आहेत ना जोगेश्वरीला काम करायचे, त्यांचं एक शॉप होतं. सो ते ना खूप रात्री लेट यायचे. लेट म्हणजे शेवटची जी बस असायची ना स्टेशनवरनं, ती पकडून अराऊंड 1:30-2 वाजता घरी यायचे ते. तो असंच एका वेळी झालं. कसं, 2 स्टॉप आहेत आमच्या इकडे चारकोपला. एक सेक्टर 2चा स्टॉप आहे आणि एक पुढे गेलं तर गणेश मंदिर स्टॉप आहे. तर सेक्टर 2नी पण आम्ही उतरून गेलो तरी आमचं घर लगेच येतं, पण मोस्टली लोक गणेश मंदिरच्या स्टॉपला उतरायचे. सो बाबांबरोबर आमच्याच सोसायटीमधले अजून एक काका होते. तर ते काका आणि बाबा हे दोघं शेवटच्या बसमध्ये होते. आणि आता कसं आहे माहिती आहे, या साईडला सोसायटीज आहेत ना, तर इकडनं एक छोटीशी गल्ली येते. त्या गल्लीमधनं एक मेन सोसायटी, त्याला फक्त एकच गेट आहे. त्याच्या बाजूच्या जेवढ्या पण सोसायटीज आहेत, आमच्या सोसायटी इन्क्लुडिंग, त्या सगळ्या सोसायटीजना 2-2 गेट्स आहेत. सो बाबा आणि काका उतरले. बाबांना पण सिगरेट स्मोकिंगची खूप सवय, तर हे निघाले. आणि मेन कसं आहे ना, माझ्या वडिलांचं एक आहे की तू कोणाच्या आहे ना चांगल्या प्रसंगी गेलास ना गेलास ठीक आहे, पण कोण जर कोणाचा मृत्यू झाला असेल, कोणाचा वाईट प्रसंग चालू असेल ना, तर त्याच्या ह्याच्यामध्ये तर नेहमी सहभागी व्हायचं. तर माझ्या वडिलांनी जेवढे बर्थडे पार्टीज अटेंड नाही केली असणार, त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी मैत कार्याला गेले आहेत ते. सो ते जस्ट जात होते. आता त्यांनी त्या गल्लीमध्ये एंटर केलं आणि गेटच्या समोर आले. ते थांबले सिगरेट जळवायला. त्याचे त्यांच्याबरोबर काका होते ना, ते बोलले अरे कोणतरी मेलं वाटतं आतमध्ये. तर कारण का तिकडे लोक असे पांढऱ्या कपड्यामध्ये, सगळं ते तिरडी विरडी सजवली आहे, मडक्यामध्ये ते आपण अगरबत्ती वगैरे, हां सगळी तयारी चालू होती. तेव्हा बोलले एवढ्या रात्री कोण मेलं आहे? आणि नॉर्मली कसं तेव्हा कोणाचं निधन झालं असायचं ना, तर ते ब्लॅकबोर्डवरती लिहून ठेवायचे की आज आमचा निधन. काही अजूनही होतं, काही ठिकाणी लिहिलेलं असतं. ते बोलले की इकडे तर कोणाचा ब्लॅकबोर्ड पण नाही लावला आहे, कोण मेलं रे? आणि आता दुसरी सोसायटी, आपण एवढ्या रात्री जाऊ पण नाही शकत. मग बाबा बोलले की रुक तू इधर, देखते अभी वैसे भी वो तैयारी तो हो गई है. आणि बॉडी म्हणजे त्या तिरडीवरती ठेवलेली दिसली त्यांना. आणि ते बोले अभी बाहर आएंगे पता चल जाएगा, रुकते हैं ना. वैसे भी घर जाके क्या है, खाना खा के सोना ही अपने को. बोले हां रुकते. आता झालं कसं, ते थांबले तिकडे. ती तिरडी अशी त्यांच्यासमोर उचलताना दिसली, म्हणजे खांद्यावरती घेतली आणि ते चालत आहेत. आता चालत आहेत म्हणजे किती, हार्डली 10 ते 15 फीटचा डिस्टन्स आहे. मग काका आणि बाबा बघतच राहिले की हे काय चालू आहे, म्हणजे ती बाहेर का नाही येते प्रीत यात्रा. तर बाबांना स्ट्राईक झालं, हे काहीतरी विचित्र प्रकार आहे. सो बाबा बोलले काकांना की चल, नाही अरे बघूया ना, तुला दिसतंय का ते काय चालू आहे? बाबा ओरडले इकडे थांबायचं ना, चल लिख. बाबांचं ते ओरडण्यामुळे ते जे होते सोसायटीतले काका, ते बोलले ठीक आहे चला जाऊया. आणि मग त्याला ती स्ट्राईक झालं की आपण काय बघितलं करून. आता हे चालत सरळ आले, आमच्या सोसायटीच्या गेटच्या इकडे थांबले. बाबा बोलले म्हण की पाठी बघू नको.
आय डोंट नो, मे बी त्यांनी पाठी बघितलं असणार, त्यांना काहीतरी दिसलं असणार, त्या काकांना अक्षरशः घाम फुटला. बापरे. बाबा गेले आतमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा विचारलं की अरे हा कुठे आला नाही अजून, मग त्याच्या आईला विचारलं, तर बोलले अरे ह्याला घाम फुटला रात्री आणि बोलवता की काहीतरी विचित्र बघितलं आणि ह्याला आजारी पडला, ह्याला खूप ताप वाप भरलाय. तर मग तेव्हा पप्पा बोलले की अरे ते भूतांची मैत होती, ती बघितली आम्ही काल. तर म्हणजे ती पूर्ण मैत जी होती ना, ती शेवटची अंतिम यात्रा ती भूतांची होती. बापरे. विचार कर, ती तिरडी त्यांनी घेतली आहे, 10 ते 15 फीटचा डिस्टन्स कवर करायला किती, 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, ते 20 मिनटं उभे आहेत तिकडे, ते जागच्या जागी हलतायत असे, पुढे नाही येत, पुढे येतच नाही. कारण ह्या गोष्टी कशा लोक पटकन आटपतात. आणि अंतिम यात्रा कोण लगेच, अरे एवढं रात्र झाली आहे, 1:30-2 वाजून गेले, चला लवकर आपण आटूया, आपल्याला पण घरी जायचं. रात्री करत पण नाही करत ना. रात्री फक्त जे युनक्स असतात ना त्यांची प्रेत यात्रा निघते, बाकी कोणाची नाही निघत. युनक म्हणजे जे आपले ट्रान्सजेंडर्स असतात त्यांची यात्रा. त्यांची पण वेगळीच स्टोरी आहे ना, की त्यांना कोणी बघायचं नसतं, ते कोणाला सांगत नाही. ते एकदम अनडिस्क्लोज त्यांचं फ्युनरल असतं. बापरे. ते कुठे आपल्या स्मशानातच करतात? ते एक्झॅक्टली मला माहीत नाही. त्यांची जी देवी पण ती पूजतात ना, ते पण एक वेगळं व्हर्जन आहे काळी माताचं, आणि त्यांचं सगळे पद्धतीरित्या वगैरे एकदम वेगळे असतात. आणि ते असं सांगतात, म्हणजे असे खूप लोक बोलतात की त्यांच्या प्रेत यात्रेला कधीच बघायचं नाही. त्यांनी जर तुम्हाला ते बघताना बघितलं ना, तुम्ही गायब, तुम्हाला सोडणारच नाही ते. आणि जर त्यांनी नाही बघितलं तर तुमची चांदी असते तुमची. मग तुमचं जे काही सगळी नष्टर असते ना, ती निघून जाते आयुष्यातली.